नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आंध्र प्रदेशातील मार्कापुरमजवळ एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला असून यात किमान 8 प्रवाशांचा जागीच जिवंत जळून मृत्यू झाला आहे. रायवरम येथील एका स्लॅब क्वारीजवळ भरधाव बस आणि खडीने भरलेल्या डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर काही सेकंदातच बसला भीषण आग लागली, ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. प्राथमिक माहितीनुसार वेगात असलेल्या बसने गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्परला जोरदार धडक दिल्यानंतर बसला अचानक भीषण आग लागली. आग इतकी प्रचंड होती की काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बेळगाव शहरातील रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिरामध्ये गुरुवारी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात अभिषेक, महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी पारंपरिक पाळणा गीत गात वातावरण भक्तिमय केले. तसेच भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. श्री रामनवमीचा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले. विजयपूर जिल्ह्यातील इंडी उपविभागाच्या हद्दीत घडलेल्या मालिका चोरी व दरोडा प्रकरणांचा उलगडा करण्यात विजयपूर जिल्हा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. एकूण 1,20,04,750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 2024 ते 2026 या कालावधीमध्ये नोंद झालेल्या 20 पेक्षा अधिक गुन्ह्यांशी संबंधित एकूण 42 आरोपींना अटक करण्यात आल्याचे समजते. चोरीस गेलेले सोने चांदीचे दागिने, जेसीबी, पिकअप व्हॅन, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, मोटारसायकली तसेच पाण्याचे पंपसेट पोलिसांनी जप्त केले आहेत. चडचण येथील मंदिरातील चोरी, आलमेल येथील फायनान्स कंपनीत झालेली रोकड चोरी तसेच होर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक अडवून केलेल्या दरोडा प्रकरणांचाही उलगडा करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून आरोपींना पकडण्यात विजयपूर पोलिसांना मोठं यश मिळालंय. बेळगावातल्या शहापूर परिसरातील गाडेमार्ग आचार्य गल्ली येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात आज गुरुवारी श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये जीवन विद्या मिशन बेळगाव शाखा, लोकमान्य श्रीराम मंदिर स्वानंद योग केंद्र तसेच भजनी मंडळ यांच्या वतीने भजन व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. तसेच लोकमान्य श्रीराम मंदिरातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध स्वरामृत म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने गीत रामायण हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. दरम्यान यंदा युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईमुळे महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बेळगावातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामनवमी उत्साहात साजरी केली. सौंदत्ती बस स्थानकात बसमध्ये चढताना आईच्या हातातून निसटलेलं एक लहान बालक बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सौंदत्तीहून बेलवडीकडे जाणारी बस पकडण्यासाठी एक महिला घाईघाईने बसमध्ये चढत होती. त्यावेळी गर्दी आणि गडबडीत तिच्या हातातील मूल खाली पडले. त्याच क्षणी बस सुरू झाल्यानं ते मूल चाकाखाली आलं. या अपघातात मुलाच्या पायावरून बस गेल्यानं त्याचा पाय गंभीररित्या जखमी झालाय. जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान बस स्थानकातील वाढती गर्दी आणि प्रवाशांची घाई यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
घरफोडीच्या एका प्रकरणात चोरी करण्यात आलेले सोन्याचे दागिने जप्त करत मार्केट पोलीस ठाण्याने आरोपीला अटक केली आहे. तक्रारदार ललिता प्रकाश ममादपूर यांनी दिनांक 9 मार्च रोजी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातून 26 डिसेंबर 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी सुरेखा बसवराज तलवार वय 40 हिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून एकूण सुमारे 68.74 ग्राम वजनाचे अंदाजे 9,27,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. बेळगाव शहरामध्ये श्रीराम नवमी निमित्त श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक 26 रोजी आंबेडकर उद्यान येथून भव्य शोभायात्रेला उत्साहात सुरुवात झाली. या शोभायात्रेचा शुभारंभ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, उद्योजक शिवराज जाधव तसेच ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करून करण्यात आला. सदर शोभायात्रा आंबेडकर उद्यान, कित्तूराणी चन्नम्मा चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आदी प्रमुख मार्गांवरून शहरातून आयोजित करण्यात आली होती. यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक वाद्यांचा गजर तसेच विविध देवदेवतांच्या रूपांची साकारलेली आकर्षक मांडणी. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावेळी शिवानी ढोपावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि कनेरी येथील श्री सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान भव्य हस्तकला महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात देशभरातील सुमारे 200हून अधिक अनुभवी आणि नामांकित कारागीर सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृतीतील विविध पारंपरिक हस्तकला जसे की विणकाम, पाककला, कुंभारकाम, माती व धातूची भांडी तयार करणे, वाद्य निर्मिती तसेच विविध प्रकारच्या घोंगड्या तयार करण्याचे कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या मेळाव्यात सहभागी कारागिरांकडून आणि ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार असून विशेषतः युवा पिढीसाठी हा एक उत्तम शिकण्याचा मंच ठरणार आहे. निरीक्षणातून कौशल्य आत्मसात करण्याची संधी येथे उपलब्ध होणार आहे. तसेच मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. या उपक्रमामुळे युवक युवतींना उद्योग व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी 2 संशयितांना अटक करून त्यांच्याजवळून तब्बल 4,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 8 मार्च रोजी विजया हनुमंत अंधानी यांनी त्यांच्या घरातून चोरी केल्याची तक्रार उद्यमबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक DK पाटील आणि त्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत रामचंद्र फकीरप्पा तलवार वय 21 आणि सुरेश लक्काप्पा पाटील वय 33 या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी उद्यमबाग आणि मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याची अंगठी, रोख रक्कम, 2 मोटारसायकली, मोबाईल फोन असा एकूण 4,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजयपूरमध्ये वाढत्या कडक उन्हामुळे ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून विजयपूर महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सावलीसाठी तंबू उभारण्याचा उपक्रम राबवला आहे. बस स्थानक, बसवेश्वर चौक, गांधी चौक, सोलापूर रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील चौक, कोर्ट सर्कल आणि वज्र हनुमान नगर अशा 6 ठिकाणी तंबू उभारण्यात आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे वाहन चालक सिग्नलचे पालन करत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. मात्र तंबू उभारल्यानंतर वाहन चालक नियमांचे पालन करू लागल्याचे प्रशासनाने सांगितले. सुमारे 12 लाख रुपयांच्या खर्चातून ही व्यवस्था करण्यात आली असून पावसाळा सुरू होताच तंबू हटवले जाणार आहेत. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत असून आणखी ठिकाणीही अशी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी मार्च ते जून या कालावधीमध्ये अशी तात्पुरती व्यवस्था करण्यात येते. यंदा उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे. खानापूर येथील लैला शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवण्यात येणाऱ्या साखर कारखान्यात अन्यायकारक कामगार पद्धती राबवली जात असल्याचा आरोप श्री भाग्यलक्ष्मी साखर कामगार संघटनेने केला आहे. मूळतः हा कारखाना श्री भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा असून सध्या तो लीजवर लैला शुगर्स कंपनीकडे देण्यात आला आहे. लीज करारानुसार विद्यमान कायम व हंगामी कामगारांची सेवा कायम ठेवणे बंधनकारक आहे. मात्र व्यवस्थापनाकडून नवीन दिवसेंदिवस कामगारांची भरती करून जुन्या हंगामी व कायम कामगारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विशेषतः ऊस गाळप हंगाम संपल्यानंतरही पदोन्नतीप्रमाणे आधारावर काम न देता नव्याने घेतलेल्या कामगारांना प्राधान्य दिलं जात असल्याचंही संघटनेचं म्हणणं आहे. 16 फेब्रुवारी 2026 रोजी गाळप हंगाम संपल्याचं जाहीर करून अनेक कायम हंगामी कामगारांना ले ऑफ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या संदर्भात संघटनेने 2 मार्च 2026 रोजी व्यवस्थापनाला निवेदन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठतेनुसार काम देणे, नवीन कामगारांची भरती थांबवणे तसेच अन्यायकारक कामगार पद्धती तात्काळ बंद करण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच लीज करारानुसार कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले आहे. पुढील काळामध्ये आमच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन हाती घेऊ अशी चेतावणी देण्यात आली. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारतात दिसू लागला असून देशातील मोठी खासगी इंधन विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 पुढे गेल्याने इंधन दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नायरा एनर्जीने गुजरातमधील वडीनार येथील आपल्या रिफायनरीचा काही भाग 35 दिवसांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी तेल कंपन्या IOC, BPCL आणि HPCL यांच्या तुलनेत नायराचे इंधन दर आता काही प्रमाणात अधिक राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. डीम्ड फॉरेस्ट सर्वेक्षणाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समिती बैठक पार पडली. या बैठकीत सर्वेक्षणाच्या कामाची सद्यस्थिती, अडचणी आणि पुढील कार्ययोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना कामाची गती वाढवून सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस बेळगाव व गोकाक येथील उपवन संरक्षक, संबंधित तहसीलदार, कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जमीन अभिलेख अधिकारी तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वय साधून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पोलीस महानिरीक्षक डॉक्टर चेतन सिंग राठोड आणि बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी खानापूर पोलीस स्थानकाची सखोल पाहणी केली.
भेटीमध्ये त्यांनी प्रलंबित प्रकरणे, वर्षभरातील गुन्हेगारी आणि चोरीच्या वाढत्या घटनांवर माहिती घेत पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. डीवायएसपी विरेश हिरेमठ आणि पोलीस निरीक्षक ताजसाब गवंडी यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस क्वार्टर्स, प्रशिक्षण केंद्र आणि इतर विभागांना भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बेळगाव चोरला आणि बेळगाव रामनगर मार्गावरील अपघात नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवल्या. चोरी रोखण्यासाठी बंद घरांवर लक्ष ठेवण्याचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला गेला. बेळगाव स्टेपवेल्स मोहिमेला पहिले यश मिळाले असून बेळगाव तालुक्यातील मुतगा गावामध्ये एका प्राचीन विहिरीचा शोध लागला आहे. महाराष्ट्र बारव मोहीम आणि इंटॅक बेळगाव चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. गावातील एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार मुतगा गावातील ऑफिसर्स मेस परिसरामध्ये श्री कांचवीर मंदिरासमोर ही विहीर आढळून आली. इंटॅकच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली असता झाडाझुडपांनी आणि मातीने पूर्णपणे झाकलेली मोठी लांबट आकाराची दगडी विहीर आढळली. या विहिरीमध्ये आयताकृती आणि गोलाकार असे 2 भाग असून त्यांना दगडी कमानीने जोडण्यात आले आहे. इंटॅकचे संयोजक डॉक्टर विनोद दोड्डणावर यांच्यासह किरण पाटील, उमेश पुरी तसेच पीडीओ बसवंत कडेमनी यांनी स्थळाची पाहणी केली. स्थानिक प्रशासनाने या उपक्रमास पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान या विहिरीची टप्प्याटप्प्याने स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्यात येणार असून यासाठी स्वयंसेवकांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमेसाठी जेसीबी, ट्रॅक्टर तसेच मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. तसेच बेळगाव जिल्ह्यातील इतर प्राचीन विहिरींची माहिती नागरिकांनी प्रशासनाला द्यावी असे आवाहन इंटॅककडून करण्यात आले आहे. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील हिरण्यकेशी साखर कारखान्याला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट देऊन स्थळ पाहणी केली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्याकडे दाखल प्रकरणाच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण क्रमांक OA नंबर 143/2023 तसेच IA नंबर 34/2024 मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कारखान्याच्या कार्यपद्धती, पर्यावरणीय नियमांचे पालन तसेच इतर संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. NGTच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. निपाण येथील मिरची बाजारात मिरचीचे दर दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा फटका महिला वर्गाला बसत आहे. बॅडगी मिरचीचा दर प्रति किलो 400 ते 700 रुपये तर इतर मिरचीचे दर 300 ते 600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. अगोदरच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना मिरचीच्या दरवाढीने महागाईचा आणखी एक फटका बसलाय. हा महागाईचा भस्मासूर थांबणार कधी असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. दरवर्षी उन्हाळ्यात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी करून ती कांडप केंद्रामध्ये प्रक्रिया करून चटणीसाठी साठवण करत असतो. मात्र यंदा दरामध्ये प्रति किलो 200 ते 300 रुपयांची वाढ झाल्यानं अनेकांचे बजेट कोलमडलेत. निपाणी बाजारामध्ये संकेश्वर, खडकलाट, बुदलमुख, शेंडूर, शिपूर तसेच घटप्रभा गोकाक परिसरातून मिरची विक्रीसाठी येते. मात्र उत्पादन घटल्यानेच दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी मिरची खरेदी करणंही कठीण झालंय. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला.
शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील वडगाव परिसरातील श्री शिव मंदिरामध्ये श्रीरामनवमी निमित्त महादेवाच्या पिंडीला श्रीरामांची आकर्षक आरास करण्यात आली होती. सकाळपासून विधिवत पूजा अर्चा तसेच मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मोठ्या संख्येने भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बेळगाव शहरातील राणी चन्नमानगर सेकंड स्टेज परिसरातील जैन मंदिरापासून एअरफोर्स ग्राउंड कंपाऊंड पर्यंतचा रस्ता गेल्या 35 वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असून रहिवाशांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य तर पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय पथदीपांचा अभाव आणि गटारांची कोणतीही सोय नसल्यानं परिसरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय. शहरात असूनही या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरतो. दरम्यान जानेवारी 2023 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून बेळगाव नगर विकास प्राधिकरणाला कारवाईचे आदेश देण्यात आले होते. तरीही अद्याप या रस्त्याच्या विकास कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत बुडा आणि बेळगाव महानगरपालिका प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवाशांनी संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता युद्धपातळीवर विकसित करावा अशी जोरदार मागणी केली आहे. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने आयोजित बेल्फ 2026 या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात उद्योग, व्यापार आणि आर्थिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी रोशन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी उद्योग क्षेत्रातील नवकल्पना, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यावर भर देत अशा उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध उद्योजक, व्यापारी तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी उद्योग क्षेत्रातील प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. भीमराय सेनेचे राज्याध्यक्ष शिवू नाटिकार आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत बिजापुरी यांनी बिंजल भावी व बीबी इंगळगी गावांदरम्यान नाई हळ्ळा येथे सुरू असलेल्या पूलवजा बांधकामावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विजयपूर शहरातील नवीन पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की या भागामध्ये अवैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यामुळे पाणी पुरेसे जमा होणार नाही आणि स्थानिक शेतकरी, जनावरे तसेच नागरिक यांना कोणताही प्रत्यक्ष फायदा होणार नाही. शिवू नाटिकार आणि श्रीकांत बिजापूर यांनी सुचवले हे काम तात्काळ थांबून बिंजल भावी, केसरट्टी आणि अंबळनूर या 3 गावांच्या ओढ्यांच्या संगमस्थळी पूल वजा बॅरेज बांधल्यास 4ही गावांना, शेतकरी, जनावरे आणि नागरिक यांना पाण्याचा उपयोग होईल. सध्या नाई हळ्ळा येथे बांधला जाणारा बांधारा लहान प्रवाहावर असल्यानं येथे पाणी साठणार नाही, त्यामुळे कोणालाही फायदा होणार नाही. या संदर्भात देवर हिप्परगी मतदारसंघाचे आमदार राजूगौडा पाटील तसेच लघु सिंचन विभागाचे अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले असून अद्याप काम थांबवणे किंवा स्थलांतर करण्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ काम थांबवून योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, अन्यथा काम यथास्थित सुरू ठेवल्यास लघु सिंचन विभाग, विजयपूर विभाग कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीमराय सेनेचे राज्याध्यक्ष शिवू नाटिकार, जिल्हाध्यक्ष श्रीकांत बिजापूर आणि रुद्रगौडा बिंजल भावी यांनी दिला आहे. बेळगाव वेंगुर्ले मार्गानजीक उचगाव हद्दीतील शेतवडीमध्ये विद्युत तार तुटून पडल्यानं 6 मेंढरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. त्यामुळे या धनगराला 1.5 लाखाचा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेने संपूर्ण उचगाव परिसरातील धनगर समाजामध्ये एकच खळबळ माजली आहे.
या नुकसानीबाबत शासनाने त्वरित आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी जनतेतून होत आहे. उसगाव येथील विठ्ठल शहापूरकर हे नेहमीप्रमाणे आपली मेंढरे चरायला घेऊन गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना वाटेमध्ये खांब्यावरील विद्युत भारित तार तुटून खाली पडली होती. त्या ठिकाणाहून मेंढरे येत असताना विजेचा धक्का लागून 6 बकरी जागीच मृत झाल्याची घटना घडली. सायंकाळी पाऊस सुरू असताना सदर घटना घडली. मेंढरांचे मालक सुद्धा घटनास्थळी जाऊन पोहोचू शकत नव्हते, कारण जमीन ओलसर असल्याने त्यांना सुद्धा विजेचा धक्का लागला असता. दैव बलवत्तर म्हणून विठ्ठल शहापूरकर बचावले आहेत. बेळगाव शहरातील टिळकवाडी परिसरात काही अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवली जात असल्याचं निदर्शनास आलंय. काही पालक आपल्या लहान मुलांना दुचाकी चालवण्यास सोडत आहेत, ज्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होतं आणि पोलिसांकडून नंतर कारवाई करावी लागते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा प्रकार लक्षात आल्यास वाहनधारकांना घरी नोटीस पाठवली जाते आणि नाईलाजास्तव दंडही भरणा करावा लागतो. अजाणत्या वयातील मुलांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात जीव गमावण्याचा धोका राहतो. नागरिकांनी, पालकांनी आपल्या लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.